म्हणजे बेसिकली मी लहानपणापासून माझ्या आईनी मला मोठं केलंय, त्यामुळे मी घरी एकटा असायचो. बिकॉज माय मॉम यूज टू वर्क. ती पण प्रोफेसर आहे तुमच्यासारखीच. सो त्यामुळे ना मला कुठेतरी ती खंत असायची की यार माझ्याकडे कोण बोलायलाच नाहीये, हो. माझ्याकडे कोण असं नाहीये ज्याच्याकडे मी काय एक्सप्रेस करू शकेन वगैरे असं काही. तर ह्या सगळ्यांमधून मला ना एक वे आउट शोधायचा होता. म्हणजे तो आता जरी आठवलं तरी असं वाटतं की ठीक आहे, एकेकाची लाईफ असते तशी. सो मी तेव्हा असं करायचो की मी मग क्रिकेट खेळायचो, मी टीव्ही लावायचो, टीव्हीमध्ये बघायचो, जे ते म्हणतील ते मी रिपीट करायचो डायलॉग त्याच स्टाईलमध्ये. ही मला आवड अशी होती. ऑल्सो वन थिंग की मॅडे बोलायला कोण नव्हतं, पण मला आईने फोन दिलेला असा एक छोटूसा, जो बटनाचा असायचा आणि त्याला कॅमेरा होता. सो मी काय करायचो, मी स्वतःलाच रेकॉर्ड करायचो त्यामध्ये बोलताना, हाय हाय मी असं करतो इथे. ते ब्लॉगिंग, जेव्हा ब्लॉग ही गोष्ट म्हणजे नव्हतीच, कोणाला माहितच नव्हती, मी तेव्हापासून ब्लॉगिंग करतो. आणि मग मी तेच युट्यूबवर पण टाकायला लागलो काही कालांतराने. हा अरे ते खूप क्रिंज आहे. मग मी आता बघितलं मला असं असं होतं. पण ठीक आहे, म्हणजे मजा येते इन जनरल. सो असं सगळं करता करता मला थिएटर ही गोष्ट पण एक अशी वाटली की जिथे मी एक्सप्रेस करू शकतोय स्वतःला. मी मी माझं म्हणणं बोलू शकतो. एस्केप कॅमेरा थ्रू शोधला. एक्झॅक्टली, एस्केप मला कॅमेरा थ्रूच मिळाला. आणि ना असं म्हणजे म्हणतात, एक बुकमध्ये मी वाचलेलं की आपण लाईफचं जे फर्स्ट अर्निंग करतो ना कुठलंही, ते मोस्टली तेच काम असतं जे आपण आयुष्यभर करतो. हा, आणि आता ते डेस्टिनीच म्हणा, मी माझं माझे पहिले एवढा काय मोठा पेचेक ₹200 मला दिलेले मला, ते मी केलेले एका शॉर्ट फिल्ममध्ये. मी लहान होतो तेव्हा, जेव्हा मला माहित पण नव्हतं, ऍक्टिंगचा पण नव्हतं. सो डेस्टिनी म्हणा, मी आज ऍक्टरच आहे आणि आज मी तेच आहे माझं सगळं काही. सो या.